स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडच्या कॅप प्रोसेसच्या संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या काही अडचणी होत्या आणि त्यामुळे जे वेळापत्रक आपल्याला आलेलं होतं त्या वेळापत्रकामध्ये ज्या डेट्स किंवा एडिट्स करण्याच्या ज्या काही डेट्स होत्या ते सोडून सुद्धा विद्यार्थ्यांनी त्यावेळेला मात्र केलं नाही. आणि आता मात्र विद्यार्थ्यांना काही विद्यार्थी फोन करतात, काही विद्यार्थी मेसेज करत असतात, ग्रुपला सुद्धा मेसेज करत असतात. त्यांना ती संधी आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ती संधी होती, परंतु ती संधी 30 आणि 31 तारखेला होती. ज्यांना नवीन नोंदणी करता येत होती, ज्यांनी सीईटी दिलेली आहे, ज्यांना काही प्रॉब्लेम्स असेल ते प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एडिट करून तुम्हाला त्या फॉर्म मध्ये तुम्हाला अपलोड करता येत होतं. ज्यांना त्रुटी होत्या त्यांचं व्हेरीफाय झालं नव्हतं, ज्यांचं रिजेक्ट झालेलं होतं, अशा विविध ज्या बाबी आहेत त्या बाबी तुम्हाला सॉल्व्ह करता येत होत्या. परंतु आपण जर दुर्लक्ष केलं असेल तर तुम्हाला आता मात्र ती संधी मिळणार नाही. आता तुम्हाला नवीन नोंदणी करता येणार नाही. आता ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पुढे पुन्हा पात्र अपात्र यादीच्या संदर्भात आपण पुढे सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही अपडेट असेल या बीएडच्या संदर्भात असेल किंवा इतर ऍडमिशनच्या प्रोसेसच्या संदर्भात, फीजच्या संदर्भात असेल, जीआरच्या संदर्भात असेल, अशी विविध जी काही माहिती आहे ती माहिती आपण विश्वसनीय माहिती आपण आपल्या चॅनलला देत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा. एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या संधी जे वेळापत्रक तुम्हाला माहित असायला पाहिजे, कारण आपण जर सीईटी दिली असेल तर तुम्हाला नोंदणी कधी करायचं आहे, एडिट कधी करायचं आहे, पात्र यादी कधी लागणार आहे, प्रोव्हिजनल लिस्ट कधी लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, कॅप कधी सुरू होणार आहे, वेळापत्रक कधी येणार आहे, हे सर्व आपल्याकडे आपण स्मार्ट असल्यावर आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलवरती तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूबच्याच माध्यमातून बघितलं पाहिजे असं नाही, तुम्ही सुद्धा सीईटी सेलच्या साईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मात्र बघू शकता. पण आपले विद्यार्थी मात्र ते बघत नाही. युट्यूबच्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ असतील तेच तुम्ही बघत असता. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा स्मार्ट आहेत तर त्याचा तू वापर करा. स्मार्ट मोबाईलचा वापर करा आणि ऑथेंटिक माहिती तुम्ही सुद्धा तिथून तुम्ही मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय, आपण जर अपलोड जे काही डॉक्युमेंट्स तुमचे नसतील, कोणाचं ऍडमिशन प्रोसेस असताना आपल्या कास्ट व्हॅलिडिटी नसेल, कोणाकडे रिझल्ट लागलेला नसेल, अशा विविध अडचणी होत्या. मग यामध्ये कोणाचं कन्व्हर्जन सर्टिफिकेटच्या मुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आलेले असेल तर ती डेट गेलेली आहे. आता काय होणार आहे पुढची प्रोसेस ते सांगतो आहे. पुढची प्रोसेस अशी असणार आहे की आता 2 याद्या लागणार आहे. 2 याद्यामधले काय, तर एक मेरिट लिस्ट आपल्याला प्रोव्हिजनल लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल की ज्याच्या सर्व डॉक्युमेंट सर्व गोष्टी काय क्लिअर आहेत, आणि ज्यांच्या गोष्टी क्लिअर नाही आहेत अशा विद्यार्थ्यांची अपात्र यादी सुद्धा लागेल आणि पात्र विद्यार्थ्यांची यादी लागेल. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल. 10 तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे. हे 4 आणि 5 म्हणजे कालची डेट या सर्व गोष्टी होत्या. 4 आणि 5 ला या सर्व गोष्टी पुन्हा आपल्याला संधी मिळणार आहे, ज्यांना पात्र अपात्र यादी जे काही येतील ते. आणि त्यानंतर 10 तारखेला तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट पुन्हा लागणार आहे. आणि यानंतर तुमचा जे काही या 4-5 दिवसामध्ये आहे, या 4 ते 5 दिवसामध्ये जो कॅप राऊंड आहे त्या कॅप राऊंडचं जे आहे त्या कॅप राऊंडची प्रोसेस संदर्भातलं काय येईल, वेळापत्रक येईल. हे पहिलं कॅप राऊंड, दुसरा कॅप राऊंड, तिसरा कॅप राऊंड आणि नंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड, अशा पद्धतीचे जे राऊंड आहेत त्या राऊंड संदर्भातील तुम्हाला ते वेळापत्रक येईल. त्याचे ऍडमिशन प्रोसेस या दिवशी लिस्ट लागेल, मग 4 ते 5 वाजेपर्यंत ती लिस्ट लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवस तुमची ऍडमिशन प्रोसेस चालेल. त्यानंतर तुमचा दुसरा कॅप राऊंड साठी तुम्हाला ऑप्शन, कोणाला बेटरमेंट घ्यायचं आहे, कोणाला ऑप्शन चेंज करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना संधी ती मिळेल. आणि पुन्हा 2 ते 4 दिवसांनी तुमचा पुन्हा सेकंड राऊंड लागेल. त्याच्यानंतर पुन्हा 3 ते 4 दिवस ऍडमिशन प्रोसेस. अशा पद्धतीने हे 3ही राऊंड होतात आणि नंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड होतात आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचा ही फेरी संपणार आहे आणि बीएड ऍडमिशन प्रोसेस संपणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस या ठिकाणी होणार आहे. जे विद्यार्थी फी संदर्भात बोलत आहेत, जीआरच्या संदर्भात बोलत आहेत, मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की समाज कल्याण आयुक्तच्या माध्यमातून एससी विद्यार्थ्यांसाठी वेगळं परिपत्रक आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अपर आयुक्तांच्या सुद्धा वेगवेगळ्या विभागाचं वेगवेगळं पत्र आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासाठी जो काही जीआर लागू आहे तो जीआर तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या साईटवरती जा, तुम्ही ते सर्च करा, त्यातून तुम्हाला जीआर तुम्हाला मिळणार आहे. शिष्यवृत्तीचा जीआर काढा आणि शिष्यवृत्तीमधला 12 नंबरचा मुद्दा तुम्ही काढा आणि त्यात तुम्हाला ती संधी उपलब्ध होणार आहे. नसेल तुम्हाला या गोष्टी जमा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची, त्यावरती जॉईन व्हा. त्या ग्रुपवरती आपण ते टाकलेलं आहे. नसेल टाकलं तर तुम्ही त्यात रिक्वेस्ट करा, तुम्हाला नक्कीच ते 2-3 जीआर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार
आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांनी फीस द्यायची नाही. ज्या वेळेला ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल, कॅप राऊंड पहिलं लागेल, त्यावेळेला तुम्ही अवेअर व्हा. आताच तुम्हाला सांगू इच्छितो, कारण प्रत्येकाचे 2 रुपये 4 रुपये जरी वाचले तरी खूप मोठं आपल्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे, आर्थिक सहकार्य मिळणार आहे. कारण कॉलेजवाल्यांचा हा धंदा आहे, त्यामुळे तुमच्याकडून किती पैसे मिळेल हे लुटण्यासाठीच ते बसलेले आहे, हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.